सात समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई म्हणत त्या प्रेमापोटी भारतात आल्या काय, इथल्या संस्कृतीत रुळल्या काय. एकीकडे पत्नी, सून, आई या भूमिका पार पाडत असताना त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वात देशातल्या एका मोठ्या पक्षाची जबाबदारी सांभाळली काय, हे सगळंच विलक्षण आहे. ते सुद्धा पावलोपावली लोकांचे टोमणे खाऊन. पण त्यांनी घेतला वसा टाकला नाही. दरम्यानच्या काळात त्यांना आपली सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम सासू आणि नवरा यांच्या हत्येचं दुःखही पचावं लागलं. हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमापोटी. त्यासाठीच त्या आपला देश, आपली माणसं सोडून इकडं भारतात आल्या होत्या. ही थोडक्यात ओळख गांधी घराण्याच्या सुनबाई सोनिया गांधी यांची. त्यांच्या दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या लव्ह स्टोरीचा पण विशेष भारे बरं का. अगदी सिनेमात दाखवणाऱ्या कोणत्याही लव्ह स्टोरीपेक्षा डीप. आजच्या व्हिडिओत आपण राजीव गांधी आणि सोनिया यांच्या पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंतची इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर 7 जानेवारी 1965 साली इटलीच्या सोनिया मायानो आपल्या उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात पोहोचल्या होत्या. तिथं सहसा परदेशी तरुण तरुणीत शिक्षणासाठी येत असतात. लंडनचा तो परिसर अतिशय सुरक्षित आणि स्वच्छ आहे. तेथील 2 मुख्य भाषिक शाळांपैकी एका शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. केम्ब्रिजमध्ये अशी व्यवस्था होती की तुम्ही परदेशी असाल तर तुमची राहण्याची व्यवस्था एखाद्या कुटुंबाच्या घरी केली जाते. सोनिया यांनाही असंच एक घर देण्यात आलं होतं. पण प्रॉब्लेम होता जेवणाचा. सोनियांना तिथलं जेवण आवडायचं नाही आणि सुरुवातीला त्यांना व्यवस्थित इंग्रजी सुद्धा बोलायला जमायचं नाही. त्यामुळं त्यांना सर्व्हाइव्ह करणं थोडंसं अवघड जात होतं. पण त्यांच्या कॅम्पसमध्ये एक ग्रीक रेस्टॉरंट होतं जिथं इटालियन खाद्यपदार्थही मिळायचे. त्याचं नाव होतं वर्सिटी. केम्ब्रिज विद्यापीठातील तरुणांमध्ये ते रेस्टॉरंट खूप लोकप्रिय होतं. त्यामुळे सोनिया सुद्धा तिथंच नियमित जेवण करायला जायच्या, कारण तिथं जेवणाच्या किमतीही विद्यार्थ्यांना परवडतील अशा होत्या. दरम्यानच्या काळात राजीव गांधी सुद्धा आपल्या अनेक मित्रांसह तिथं जेवण करायला जायचे. त्याच वर्सिटी हॉटेलमध्ये सोनियांनी राजीव यांना पहिल्यांदा पाहिलं. ते शांत, मितभाषी आणि देखणे होते, तसेच अतिशय सभ्य आणि इतरांपेक्षा वेगळे. एके दिवशी सोनिया तिथं दुपारचं जेवण घेत असताना राजीव गांधी क्रिस्तियन वॉन स्टिग्लिस यांच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये आले. क्रिस्तियन हा सोनिया आणि राजीव यांचा कॉमन फ्रेंड होता. त्यानं त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली. सोनिया गांधी अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ अँड इंडियन डेस्टिनी या बायोग्राफीनुसार सोनियांनी लेखिका राणी सिंग यांना सांगितलं की त्या पहिल्याच नजरेत राजीव यांच्या प्रेमात पडल्या होत्या. कदाचित राजीव यांच्या बाबतीतही तसंच झालं होतं, कारण राजीव यांनी आधीच क्रिस्तियनला सोनियाशी ओळख करून देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दोघात मैत्री सुरू झाली. दोघंही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. नेहरू गांधी घराण्यात दीर्घपत्र लिहिण्याची परंपरा आहे. राजीवही त्याचं अनुकरण करायचे. जेव्हा ते त्यांच्या आई इंदिरा गांधींना पत्र लिहायचे तेव्हा ते कॅम्पस, अभ्यास, जीवन, दिनचर्या याबद्दल सर्व काही लिहायचे. लवकरच त्यांनी सोनिया यांच्याबद्दलही पत्रात लिहायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या आई इंदिरा गांधी यांना सोनियांविषयी सर्व काही सांगितलं. त्या दिवसात राजीव यांच्याकडे लाल रंगाची जुनी फॉक्सवॅगन कार होती. दोघेही कुटुंबापासून दूर असल्यामुळं एकमेकांचे हमसफर झाले. ते रोज सोनिया जिथं राहायच्या तिथं गाडी घेऊन जायचे. अनेकदा ते सोनिया यांना घेऊन लॉंग ड्राईव्हला सुद्धा जायचे. सोनियांना कार रेसिंग पाहणं आवडायचं. मग कार रेसिंग पाहण्यासाठी ते सिल्वर स्टोनला सुद्धा जायचे. त्या काही केम्ब्रिजमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना घरून पैसे कमी येत असल्यानं आर्थिक चणचण भासत असायची. त्यामुळं बऱ्यापैकी मुलं पार्ट टाइम जॉब करायची. मित्र कामाला जात आहेत म्हणून राजीव गांधी यांनी सुद्धा एका बेकरीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. ते बेकरीच्या ब्रेड विभागात कामाला होते. सोनिया यांच्या बायोग्राफीवर आधारित पुस्तकानुसार सोनिया अशी व्यक्ती होती जिच्याकडे पुरेसे पैसे होते. विशेषतः जेव्हा महिन्याच्या शेवटी तिच्या इतर मित्रांचे किसे रिकामे व्हायचे तेव्हा सोनिया यांच्याकडे पैसे शिल्लक असायचे. राजीव यांचे केम्ब्रिजमधले मित्र ताहिर जहांगीर म्हणाले होते की सोनिया नेहमी चांगल्या पोशाखात दिसायच्या आणि नेहमी आनंदी मूडमध्ये भेटायच्या. त्यावेळी सोनिया केम्ब्रिजमधल्या सर्वात सुंदर मुलींपैकी एक होत्या. पण त्यांना आपल्या सुंदरतेचं भान होतं. त्या कोणाशीही बोलताना जपून एक्सप्रेस व्हायच्या. राजीव गांधी यांना फोटोग्राफीची आवड होती. ते सोनियांचे अनेक फोटो काढायचे, कारण तोपर्यंत राजीव त्यांच्यासाठी सगळ्यात खास व्यक्ती झाले होते. पण दोघांची दुनिया वेगळी हे वास्तव देखील त्यांना माहीत होतं. दरम्यान राजीव यांनी इंदिराजींना लिहिलेल्या पत्रात सोनियांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या दोघींची भेट व्हावी म्हणून व्यवस्थाही केली.
त्या काळी इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. इंदिरा गांधी सोनियांना भेटायला उत्सुक होत्या, पण सोनिया यांची अवस्था वाईट झाली होती. त्या मनातून खूप घाबरल्या होत्या. दरम्यान लंडनमध्येच त्या दोघींची पहिली भेट झाली. पुढं केनिंग्टन पॅलेस गार्डनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या घरी त्यांची दुसरी भेट झाली. इंदिराजींनी त्या भेटीत सोनियांना खूप रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला. त्या सोनियांशी चक्क फ्रेंचमध्ये बोलल्या, कारण त्यांना माहिती होतं की सोनियांना इंग्रजीपेक्षा फ्रेंचमध्ये अधिक सोयीस्कर वाटतं. त्यांच्या अभ्यासाबद्दल विचारलं. राजीव आणि त्यांची आई इंदिरा यांच्यातील हे नातं जितकं सुखकर दिसत होतं, तितकं सोनियांचं त्यांच्या कुटुंबियांशी नव्हतं. पुस्तकात लिहिल्यानुसार सोनियांनी राजीव सोबतच्या प्रेमाची कबुली त्यांच्या घरी दिली नव्हती. त्याबद्दल एकदा राजीव यांनी इंदिराजींना पत्रात लिहिलं होतं की सोनियानं अद्याप घरच्यांना का सांगितलं नाही हे मला समजू शकलं नाही. बरं, असंही नाही की प्रेम तेवढ्यापुरतं होतं. सोनियांनी राजीव यांच्यासोबत शेवटपर्यंत राहायचा निर्णय घेतला होता. पुढे मग सोनिया यांनी ओर्बास्नो येथील त्यांचं घर गाठलं आणि घरच्यांना राजीव यांच्याबद्दल कल्पना दिली. पण त्यांच्या घरचे नाराज झाले. सोनिया तुटलेल्या मनानं केम्ब्रिजला परतल्या. मात्र तो सगळा प्रकार कळल्यानंतर सोनियांनी पुन्हा केम्ब्रिजला जावं असं त्यांच्या कुटुंबियांना वाटत नव्हतं. राजीव यांनी तोवर इम्पिरियल कॉलेज लंडनमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. त्यामुळे दोघंही आता फक्त वीकेंडला भेटत होते. खरं तर त्या दोघांनी पुढचं आयुष्य एकत्र घालवायचं ठरवलं होतं. मात्र सोनिया घरून माघारी आल्यापासून त्यांचं भविष्य अंधारात आहे असंच दोघांना वाटत होतं. सोनिया त्यांच्या वडिलांना खूप घाबरायच्या, पण नंतर राजीव यांच्या प्रेमानं त्यांना हिंमत मिळाली. राजीव यांनी त्यांना मनापासून लग्नासाठी आर्तसाद घातली. तेव्हा सोनिया यांनी लग्न करून भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या जुलै 1966 मध्ये पुन्हा इटलीला परतल्या. राजीव यांनीही सोनियांचे वडील स्टेफानो यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मैंने प्यार किया मधल्या सलमान सारखे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साइटवर काम करून पुरेसे पैसे कमावले. सोनिया आणि राजीव दोघेही रोज एकमेकांना पत्र लिहायचे. मात्र राजीव यांनी त्या काळात अभियांत्रिकीचं शिक्षण सोडून पायलटचा परवाना मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. नोव्हेंबर 1966 मध्ये राजीव इटलीला गेले. त्यांनी सोनियांच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या नातेसंबंधांची खात्री दिली. सोनियांच्या घरच्यांना विश्वास दिला. राजीव यांच्या मोहक व्यक्तिमत्वाची सोनियांच्या आईवडिलांना भुरळ पडली. ते तयार झाले. राजीव हा एक उमदा आणि आत्मविश्वासानं भरलेला माणूस आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांचा हेतू चांगला असल्याचीही घरच्यांनी खात्री करून घेतली. मात्र तरीही आपली सोन्यासारखी मुलगी परदेशात कशी राहील याची चिंता त्यांना लागली होती. जर लग्नाला होकार दिला तर चांगल्या वडिलांचं कर्तव्य पार पडणार नाही असं त्यांना वाटत होतं. सोनियांनी पुस्तकाच्या लेखिकेला सांगितलं की त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या नात्यात पुढे जाऊ नये म्हणून मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र सोनिया यांनी मागं न सरण्याचा निर्णय घेतला होता. पुढे लेकीचा जीव राजीव यांच्यात अडकलाय हे लक्षात आल्यावर त्यांनी लग्नासाठी किमान 1 वर्ष वाट पाहावी अशी अट घातली. तोपर्यंत त्यांचं प्रेम असं चालू राहिलं तर ते सोनियाला राजीवच्या देशात जाण्याची परवानगी देणार होते. पण लग्नात काही गडबड झाली तर त्यांना दोष द्यायचा नाही हे देखील त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढे 12 महिने सोनियांनी वाट पाहिली. स्टेफानोला वाटलं की मुलगी वर्षभर इटलीत त्यांच्यासोबत राहील, तेव्हा ती राजीवला विसरेल. पण तसं होऊ शकलं नाही. 13 जानेवारी 1968 रोजी सोनिया दिल्ली विमानतळावर उतरल्या. त्यांना घेण्यासाठी राजीव आणि त्यांचे भाऊ संजय सोबत आले होते. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांसोबत सोनियाला ठेवण्यात आलं. त्यानंतर तिथंच सर्वांच्या साक्षीनं दोघांनी लग्न केलं आणि एक लव्ह स्टोरी सुफळ संपूर्ण झाली. पण जास्त काळ सोनियांचा आनंद टिकू शकला नाही, कारण 31 ऑक्टोबर 1984 रोजी शीख समुदायातील मातेफिरूंनी इंदिरा गांधींची हत्या केली. ते दुःख पचवणं अवघड असतानाच राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान होतील या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावेळी राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच्यात एक गंभीर संवाद झाला होता. तेव्हा सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांना तुम्ही जबाबदारी स्वीकारू नका, ते तुम्हाला पण मारून टाकतील असं म्हटलं होतं. पण राजीव सोनिया गांधी यांना म्हणाले होते की माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये, मी तसाही मारला जाणार आहे. त्यानंतर दोघातला तो संवाद बराच काळ सुरू राहिला. पुढे काही वर्षानंतरच म्हणजेच 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची तमिळनाडूमध्ये हत्या करण्यात आली. ज्या रात्री ते घडलं तेव्हा सोनियांना ती दुर्दैवी खबर देण्याची कोणाच्यात हिंमत नव्हती. पण मनावर दगड ठेवून सचिव जॉर्ज यांनी राजीव यांना काहीतरी झाल्याची खबर सोनियांना दिली. तेव्हा सोनियांनी एकच प्रश्न विचारला होता, इज ही अलाइव्ह? म्हणजेच ते जिवंत आहेत का?
जॉर्ज यांनी नाही म्हणून मान हलवली आणि जनपद बंगल्याच्या भिंतींनी सोनिया यांची ती आर्त किंकाळी ऐकली. सोनिया धाय मुकदून रडल्या. त्यांचा सर्वात मोठा आधार, त्यांचं प्रेम हरवलं होतं. पण इतकं दुःख पचूनही आपल्या नवऱ्याच्या हत्येच्या कटात सामील असणाऱ्या नलिनी नावाच्या महिलेची शिक्षा कमी व्हावी म्हणून सोनिया यांनी प्रयत्न केले. त्यांच्या मनाच्या या मोठेपणाचं तेव्हा खूप कौतुक झालं होतं. त्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळली ते सुद्धा दखल घेण्यासारखं आहे. असो, पण त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी. तुम्हाला राजीव आणि सोनिया यांची ही लव्ह स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.